नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी RP जागृत उच्च माध्यमिक शिक्षक कोशटवार दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखणे कनिष्ठ महाविद्यालय येथून आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय अर्थशास्त्र यामधील प्रकरण क्रमांक 8 भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार पब्लिक फायनान्स इन इंडिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। या प्रकरणातील आपण सार्वजनिक वित्त व्यवहारातील प्रमुख घटक याचा अभ्यास करत आहोत। सार्वजनिक वित्त व्यवहारात प्रामुख्याने 5 घटक आहेत, ज्यामध्ये पहिला घटक सार्वजनिक खर्च, दुसरा घटक सार्वजनिक उत्पन्न। या दोन्ही घटकांचा आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला जे वित्त व्यवहारातील प्रमुख घटक आहेत, ज्यामध्ये 3 घटक राहिलेले आहेत, त्यांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे। ज्याच्यामध्ये तिसरा घटक आहे सार्वजनिक कर्ज, चौथा घटक राज्य वित्तीय धोरण म्हणजेच राजकोषीय धोरण आणि 5वा घटक वित्तीय प्रशासन याचा अभ्यास आपल्याला आजच्या तासिकेमध्ये करायचा आहे। तर सार्वजनिक वित्त व्यवहाराचा जो तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे तो घटक म्हणजेच सार्वजनिक कर्ज। आजच्या आधुनिक काळात सरकारचा उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च वाढलेला आहे, म्हणून सरकारच्या उत्पन्नातून सरकारचा खर्च पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून सरकारला कर्जाची उभारणी करावी लागते। जसं आपण वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी जशी कर्जाची गरज असते, तशीच सरकारला देखील आपल्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी, जनतेचं कल्याण करण्यासाठी खर्च करावा लागतो आणि तो खर्च उत्पन्नातून पूर्ण न झाल्यामुळे सरकारला कर्जाची उभारणी करणे आवश्यक ठरतं। सार्वजनिक कर्जाचे जे प्रकार आहेत ते प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अंतर्गत कर्ज आणि दुसरा प्रकार आहे बाह्य कर्ज। तर अंतर्गत कर्ज म्हणजे काय? जेव्हा सरकार म्हणजे आपलं केंद्र सरकार देशातील नागरिक, बँका, मध्यवर्ती बँका, वित्तीय संस्था, औद्योगिक क्षेत्र इत्यादीकडून कर्ज घेतात, तेव्हा त्यास अंतर्गत कर्ज म्हणून ओळखले जाते। म्हणजे सरकार हे देशातील नागरिकांद्वारेच कर्ज घेत असते, म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून, बँकांकडून, वित्तीय संस्थांकडून शासन कर्ज घेते। त्या बदल्यात शासन आपल्याला बॉन्ड देते, म्हणजे बॉन्ड हे विशिष्ट कालावधीसाठी नागरिकांना दिलेले असतात। त्यावर त्याची मुद्दल प्लस ज्या दराने लोकांना दिले जातात तो व्याजाचा दर देखील त्यावर लिहिलेला असतो। तर या साधनाचा वापर करून शासन अंतर्गत कर्जाची उभारणी करत असते। तसंच दुसरा सार्वजनिक कर्ज उभारणीचा मार्ग म्हणजेच बाह्य कर्ज। जेव्हा सरकार परकीय देशातील सरकार असतील, परदेशी बँका असतील किंवा संस्था असतील, आंतरराष्ट्रीय संस्था ज्यामध्ये IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक, IBRD इत्यादीकडून कर्ज घेते, ते कर्ज बाह्य कर्ज म्हणून ओळखले जाते। अशा प्रकारच्या या 2 घटकाकडून सार्वजनिक कर्जाची उभारणी होते। तर या दोन्ही कर्जामध्ये काय फरक आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज फरक स्पष्ट करा
हा 2 मार्कासाठी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर या 2 कर्जामधील फरक पुढीलप्रमाणे. अंतर्गत कर्ज देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेतून उभारले जाते, म्हणजे देशातील नागरिकाकडून त्याची उभारणी केली जाते. तर बाह्य कर्ज देशाबाहेरील अर्थव्यवस्थेतून उभारले जाते. 2 नंबर. दुसरा फरक आहे, अंतर्गत कर्ज हे ऐच्छिक किंवा सक्तीच्या स्वरूपाचे देखील असू शकते आणि बाह्य कर्ज पूर्णतः ऐच्छिक असते. कारण दुसऱ्या देशांची इच्छा असेल, दुसऱ्या संस्थाची इच्छा असेल तरच ते आपल्याला देऊ शकतात. पण अंतर्गत कर्जाच्या बाबतीत सक्तीने लोकांना बॉन्डमध्ये गुंतवणूक करायला सांगू शकतो किंवा ते ऐच्छिक स्वरूपात देखील असते. तिसरा फरक आहे, अंतर्गत कर्ज हे रुपयामध्ये किंवा देशी चलनामध्ये उपलब्ध असते, तर परकीय कर्ज हे परकीय चलनात उपलब्ध असते. चौथा फरक आहे, अंतर्गत कर्ज घेणं हे कमी गुंतागुंतीचं असतं कारण ते कर्ज घेणं सोपं आहे आणि बाह्य कर्ज हे अधिक गुंतागुंतीचे असते कारण बाह्य कर्ज सहजासहजी मिळत नाही. तर कोणतीही संस्था असेल, कोणताही परकीय देश असेल, तो काहीतरी विशिष्ट अटी आणि शर्ती घालून या कर्जाची देणी करत असतो. म्हणून अंतर्गत कर्जापेक्षा बाह्य कर्ज हे जास्त गुंतागुंतीचं असते. अशा प्रकारचा फरक या 2 कर्जांमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारचा हा तिसरा घटक होता जो सार्वजनिक कर्ज म्हणून शासन कर्जाची उभारणी करत असते. तर आता आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहारातील चौथा घटक बघायचा आहे, तो म्हणजे राज्य वित्तीय धोरण, ज्याला फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण असं देखील म्हणतात. हे सरकारद्वारे राबवले जाते. राज्य वित्तीय धोरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत नियंत्रण करण्यासाठी आणि इच्छित परिणाम घडवून आणण्यासाठी शासन विशिष्ट पद्धतीद्वारे आपल्या खर्च पातळीत किंवा कराच्या दरात बदल करत असते. त्यास राजकोषीय धोरण किंवा राज्य वित्तीय धोरण असे म्हणतात. म्हणजे निरनिराळी आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी या धोरणाचा अवलंब केला जातो. हे धोरण सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्नाशी निगडित आहे. थोडक्यात शासनाने राबवलेल्या वित्तीय धोरण म्हणजे राज्य वित्तीय धोरण. कारण अर्थव्यवस्थेत जशी परिस्थिती असेल ती परिस्थिती हाताळण्यासाठी, ती सिच्युएशन हाताळण्यासाठी शासन वेगवेगळ्या परिस्थितीला अनुसरून वेगवेगळे आर्थिक निर्णय जाहीर करत असते आणि ते निर्णय जाहीर करणे म्हणजेच राज्य वित्तीय धोरणाचा तो भाग आहे किंवा राजकोषीय धोरणाचा तो भाग आहे. उदाहरणार्थ, यावर्षी कोरोना परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मध्यंतरी शासनाच्या वतीने अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी जनतेसाठी एक विशेष पॅकेज जाहीर केलं होतं. ते पॅकेज म्हणजेच काय, आत्मनिर्भर भारत नावाचं ते पॅकेज होतं. त्या पॅकेजमध्ये ही वर्तमानकालीन परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली जावी म्हणून अर्थसंकल्पात ज्या प्रकारे नियोजित धोरण होतं त्याला बदल करून नवीन कोरोना सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी नवीन आर्थिक धोरण जाहीर केलं. ते धोरण म्हणजेच राज्य वित्तीय धोरणाचा तो भाग आहे किंवा राजकोषीय धोरणाचा तो एक भाग आहे. जसं वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्णय जेव्हा शासनाद्वारे घेतले जातात ते सर्व निर्णयाचा समावेश राज्य वित्तीय धोरणाअंतर्गतच केलेला असतो. जसं 2016 साली नोटबंदीचा निर्णय असेल किंवा GST कर रचनेच्या अंमलबजावणीचा निर्णय असेल किंवा सध्या बँक खाजगीकरण संदर्भात घेतलेला निर्णय असेल, हे सर्व निर्णय राज्य वित्तीय धोरणाच्या अंतर्गत येतात म्हणजेच राजकोषीय धोरणाच्या अंतर्गत येतात. आता
हे राज्य वित्तीय धोरण हा सार्वजनिक वित्त व्यवहाराचा चौथा महत्त्वाचा घटक आहे. हा घटक प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी, शासनाने घेतलेले निर्णय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी शासनाला वित्तीय प्रशासनाची गरज असते. म्हणून सार्वजनिक वित्त व्यवहारातील पाचवा महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. या वित्तीय प्रशासनालाच फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट असं देखील म्हणतात. म्हणजे शासनाने जे निर्णय घेतले, म्हणजे उत्पन्नासंदर्भात निर्णय असो किंवा खर्चासंदर्भात निर्णय असो, या सर्व निर्णयाची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी वित्तीय प्रशासनाची मदत आवश्यक असते. वित्तीय प्रशासन म्हणजे शासनाच्या उत्पन्न, खर्च आणि कर्जाची सुरळीत आणि कार्यक्षम अंमलबजावणी म्हणजेच वित्तीय प्रशासन होय. या तीन घटकाची व्यवस्थित अंमलबजावणी हा वित्तीय प्रशासनाचा भाग आहे. एकंदरीत सर्वसमावेशक वृद्धी आणि स्थिरतेसाठी अंदाजपत्रकाची तयारी व अंमलबजावणी यामध्ये समाविष्ट असते. म्हणजे अर्थसंकल्प तयार करणे हा वित्तीय प्रशासनाचा भाग आहे. कारण वित्तीय प्रशासनच आपल्याला वित्ताची उपलब्धता किती आहे, म्हणजे उत्पन्न कसं येणार आहे आणि खर्च कसा करावा लागणार आहे याचा लेखाजोखा पुरवत असते. म्हणून अंदाजपत्रक हे वित्तीय प्रशासनाच्या मदतीनं त्याच्या आधारावरच तयार केलं जातं. म्हणून वित्तीय प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच शासकीय अंदाजपत्रक होय, ज्यामुळे राज्याचे म्हणजे देशाचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित केले जातात. अर्थसंकल्पाच्या मदतीनंच किंवा अंदाजपत्रकाच्या मदतीनंच आपण देशाचे सर्व आर्थिक व्यवहार नियंत्रित करत असतो. आणि या अंदाजपत्रकामध्ये आगामी आर्थिक वर्षातील अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजेच अंदाजपत्रक होय, किंवा याला आपण अंदाजपत्रकाची व्याख्या असं देखील म्हणू शकतो. आगामी आर्थिक वर्षात अपेक्षित प्राप्ती म्हणजे मिळणारं उत्पन्न आणि नियोजित खर्चाचे वित्तीय विवरण म्हणजे अंदाजपत्रक होय, अशा प्रकारची अंदाजपत्रकाची व्याख्या केली जाते. भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीला आर्थिक वर्ष म्हणून संबोधलं जातं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार अंतर्गत शासकीय अंदाजपत्रकाची तरतूद केली जाते. म्हणजे केंद्रीय अंदाजपत्रक हे राज्यघटनेच्या कलम 112 नुसार मांडलं जातं आणि राज्यघटनेच्या कलम 102 नुसार राज्यासाठीचं अंदाजपत्रक तयार केलं जात असतं. भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या तपशिलाचे वर्णन केलेले असते. म्हणजे कशा प्रकारचा सार्वजनिक वित्त व्यवहार असणार आहे याचं वर्णन अंदाजपत्रकामध्ये असते. म्हणजे अंदाजपत्रक हा जो शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये बजेट असं म्हणतात. हा बजेट जो शब्द आहे तो फ्रेंच भाषेतील बॉगेट यापासून आलेला आहे. याचा अर्थ पिशवी किंवा पाकिट असा होतो, ज्यात सरकारच्या आर्थिक धोरणाविषयीचा तपशील असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प हा संसदेत मांडला जातो तेव्हा तेव्हा अर्थमंत्री एक पिशवी सोबत आणत असतात. सर्व अंदाजपत्रकाची कागदपत्र त्या पिशवीमध्येच असतात. म्हणून बॉगेट या शब्दापासून बजेट शब्द तयार झालेला आहे. आणि त्याच पिशवीमधून सर्व कागदपत्र काढून संसदेमध्ये त्याचं वाचन होत असतं. आणि याच्यात जेवढ्या काही योजना असतील, जेवढे काही वित्तीय धोरणं असतील, हे सर्व वित्तीय धोरणं अर्थसंकल्पात जाहीर करावे लागत असतात. आता हा अंदाजपत्रकाचे वर्गीकरण कसं केलं जातं
तर प्रामुख्याने अंदाजपत्रकाचे महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक अशी विभागणी केली जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये अंदाजपत्रक असा शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही. त्याऐवजी वार्षिक आर्थिक विवरण असं संविधानामध्ये तरतूद आहे. तर या अंदाजपत्रकाचे 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं, ज्यातलं पहिलं वर्गीकरण आहे महसुली अंदाजपत्रक आणि दुसरं वर्गीकरण आहे भांडवली अंदाजपत्रक. तर महसुली अंदाजपत्रक म्हणजे काय आणि भांडवली अंदाजपत्रक म्हणजे काय हे आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महसुली अंदाजपत्रकामध्ये महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश होतो. मग महसुली उत्पन्न कशाला म्हणायचं? कर आणि करेत्तर उत्पन्न म्हणजेच महसुली उत्पन्न होय. मग या कर उत्पन्नामध्ये उत्पन्न कर म्हणजे इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे कंपनी कर इत्यादी करांचा समावेश होतो. तसेच GST हा देखील कर उत्पन्नाचा एक भाग आहे. आणि करेत्तर उत्पन्नामध्ये शुल्क, विशेषाधिभार, विशेष कर या सर्व घटकांचा समावेश त्यामध्ये होतो. तर दुसरी बाजू आहे महसुली खर्चाची. याच्यामध्ये शासन एका वर्षभरामध्ये करेत्तर उत्पन्नामध्ये जे कर्ज एका वर्षासाठी घेतलं जातं त्यावरील व्याज हे महसुली खर्चाचा भाग आहे. त्या व्याजाची परतफेड हा महसुली खर्चाचा भाग आहे. तर राज्यांना दिलेली अनुदाने, शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे पगार, शासनाचे कार्यालयीन खर्च हा सर्व खर्च म्हणजे महसुली खर्च होय. तर याचं विवरण महसुली अंदाजपत्रकामध्ये असतं की एका वर्षभरात महसुली उत्पन्न किती जमा होईल आणि त्याच वर्षभरात महसुली खर्च किती होईल याचं विवरण महसुली अंदाजपत्रकात दिलेलं असतं. तर अंदाजपत्रकाचे दुसरे जे वर्गीकरण आहे ते म्हणजे भांडवली अंदाजपत्रक. तर या भांडवली अंदाजपत्रकाचे देखील 2 भागात विभाजन करता येतं. त्यातलं भांडवली उत्पन्न हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग म्हणजे भांडवली खर्च. आता भांडवली उत्पन्न म्हणजे काय? बघा, भांडवली उत्पन्न म्हणजे RBI तुमच्या आमच्याकडून घेतलेली कर्जे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या समभागाची विक्री करून मिळालेले उत्पन्न हे सगळं भांडवली उत्पन्नाचा भाग आहे. तसेच ही झाली अंतर्गत कर्ज. तसेच भांडवली उत्पन्न म्हणून बाह्य कर्ज हे देखील भांडवली उत्पन्नाचा भाग आहे. तसेच सरकार पोस्टातील काही बचती वापरते, PPF फंड वापरते. या सर्व बचती, अल्पबचती, पेन्शन, निर्गुंतवणूक या सर्व भांडवली उत्पन्नाचा भाग आहेत आणि या माध्यमातून शासन पैसा मिळवते आणि उत्पन्नात भर टाकत असते. तसेच भांडवली अंदाजपत्रकाची दुसरी बाजू म्हणजेच भांडवली खर्च होय. भांडवली खर्च म्हणजे शासनाच्या विकास प्रकल्पातील खर्च. म्हणजे शासनानं विविध ठिकाणी केलेल्या असतील दीर्घकालीन गुंतवणुका असतील, शासनाने राज्य सरकारला शासकीय कंपन्या, महामंडळे आणि इतर घटकांना दिलेली कर्जे हे सर्व कर्जांचा समावेश, या सर्व दिलेल्या कर्जांचा समावेश, या सर्व दिलेल्या दीर्घकालीन कर्जाचा समावेश भांडवली खर्चात होतो. याशिवाय सामाजिक आणि सामुदायिक विकासावरील खर्च, जलसिंचनावरील खर्च, पूर नियंत्रणासाठी केलेला खर्च, ऊर्जा निर्मितीसाठी केलेला खर्च, संरक्षणावरील खर्च, सर्वसाधारण सेवावरील खर्च इत्यादी खर्चाचा समावेश भांडवली खर्चामध्ये केला जातो. अशा प्रकारे भांडवली अंदाजपत्रकाचे हे 2 घटक आहेत. म्हणजे महसुली अंदाजपत्रकाचे देखील 2 घटकात विभाजन केलं जातं. भांडवली अंदाजपत्रकाचे देखील 2 घटकामध्ये विभाजन केलं जातं. म्हणजे अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासन
आगामी वर्षभरात कशा प्रकारचं उत्पन्न मिळणार आहे आणि कशा प्रकारचा खर्च करणार आहे याचं विवरणपत्र जनतेसमोरच सादर करत असते. भारताचा अर्थसंकल्प हा दरवर्षी 1 फेब्रुवारीला सादर केला जातो. यापूर्वी म्हणजे 2017-18 पूर्वी अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केला जायचा, परंतु सध्या 2017-18 पासून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला अर्थसंकल्प संसदेत सादर केला जातो. या अंदाजपत्रकाचे साधारण 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये समतोल अंदाजपत्रक पहिला प्रकार आहे, शिल्लकीचे अंदाजपत्रक दुसरा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार तुटीचे अंदाजपत्रक. तर समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? जेव्हा शासनाचा वर्षभराचा खर्च आणि वर्षभराचं मिळणारं उत्पन्न हे दोन्ही सारखं असते, म्हणजे जेवढं उत्पन्न तेवढा खर्च अशी परिस्थिती जेव्हा असते तेव्हा समतोल अंदाजपत्रक असतो. समतोल अंदाजपत्रकाची संकल्पना ॲडम स्मिथ यांनी प्रतिपादन केलेली संकल्पना आहे. शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणजेच जेव्हा सरकारची अपेक्षित प्राप्ती ही सरकारच्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा शिल्लकीचे अंदाजपत्रक असते. म्हणजे जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च कमी असतो तेव्हा शिल्लकीचे अंदाजपत्रक सादर केले जाते. आणि तिसरा प्रकार आहे तुटीचे अंदाजपत्रक. जेव्हा म्हणजे सरकारचं अपेक्षित उत्पन्न हे सरकारच्या अंदाजित खर्चापेक्षा कमी असते तेव्हा तुटीचे अंदाजपत्रक असते. अशा प्रकारे आपल्याला अंदाजपत्रकाचे थोडक्यात वर्णन करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अंदाजपत्रकाचे प्रकार हा भाग यावर्षी अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे. म्हणून परीक्षेच्या दृष्टिकोनातून या भागाचं जरी महत्त्व कमी असलं तरी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार हे जे प्रकरण आहे हे या ठिकाणी संपलेलं आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.